सखुबाई झारगड यांचा गुलाल. 4682 मताधिक्यानं विजय. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र. पैठण तालुक्यातील चांगतपुरी गणातील पंचायत समिती निवडणुकीत सखुबाई भारत झारगड यांनी तब्बल 4682 मते मिळवत उल्लेखनीय विजय संपादन केला. सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका आणि समाजकार्यातील सक्रिय सहभाग यामुळे मतदारांनी त्यांच्यावर ठाम विश्वास दाखवला. महिला बचत गट, ग्रामस्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची काम करणारी कार्यकर्ती अशी ओळख निर्माण झाली होती. निवडणुकीदरम्यान घरभेटी व प्रत्यक्ष संवादातून त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला होता. विजयानंतर चांगतपुरी गावात आनंदाचे वातावरण पसरले असून समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सखुबाई झारगड यांनी मतदारांचे आभार मानत, हा विजय माझा नसून चांगतपुरी गणातील जनतेचा आहे. गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन अशी भावना व्यक्त केली. नमस्कार, मी सौ सखुताई भारत झारगड, स्वर्गवासी प्राध्यापक के.पी. झारगड मामा यांच्या सुनबाई व डॉक्टर झारगड यांची पत्नी. सगळ्यात पहिले मला जेव्हा कळालं की आम्ही विजयी झालोय, मी खूप खुश झाले. गेली 10 ते 12 दिवसांपासून आम्ही जो अविरत प्रयत्न करतोय लोकांपर्यंत पोहोचण्याचा, लोकांना आमचे जो एक विकासाचा मुद्दा आहे तो समजावून सांगण्याचा जो प्रयत्न करतोय, आमच्या ओळखी दाखवण्याचा जो प्रयत्न करतोय, तर त्या प्रयत्नाला एक संधी म्हणून सर्व मतदारांनी आम्हाला प्रचंड बहुमताने आज निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप आभारी आहे. या विजयाचं श्रेय मी सर्वात पहिले माझे सासरे प्राध्यापक के.पी. झारगड मामा, ते हयात नाही आहे तरी त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यासाठी जे सर्व जनतेची जी एक श्रद्धास्थान ते होते, त्या गोष्टीचा आम्हाला खूप मदत यात झालेली आहे. त्यानंतर माझे पती डॉक्टर भारत झारगड सर, आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फक्त एक राजकारण म्हणून नव्हे तर वेगवेगळ्या एक समाजकार्य आम्ही चालू केलेलं होतं की जे एक 18 ते 19 वर्षापासून आम्ही पैठणमध्ये दोघे मिळून करतोय, त्यालाही देते. त्यानंतर जे आमचे कार्यकर्ते आहेत आमच्या गावाकडचे, दादेगाव, सायेगाव, त्यानंतर नाटकरवाडी, चांगतपुरी, सोनवाडी, तेलवाडी, घारी, कनसेवाडी, हा आमचा जो सर्व परिसर आहे की जो माझ्या सासऱ्यांनाही ओळखतो, डॉक्टरांनाही ओळखतो आणि मलाही ओळखतो. आणि त्यांनी जे मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला जो दिलेला आहे, एक संधी आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, काहीतरी बदल घडवून आणण्याची, मी त्या सर्वांची आभारी आहे. आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब व आदरणीय आमदार विलासबापू भुमरे साहेब यांनी आम्हाला संधी दिली. त्या संधीचं सर्व मतदारांनी मतदान करून त्या संधीचं सोनं करण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रचाराच्या दरम्यान आम्ही जिथे कुठे जात होतो, शिवसेनेचं ऑलरेडी खूप चांगलं काम सगळीकडे आहे, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळ्या ग्रामस्थांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळायचा. त्यानंतर आम्ही बरेच वस्त्यांवर फिरलो. त्यानंतर छोटी छोटी खेडे, एक घारी म्हणून गाव आहे, तिथं थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर 3-4 बायकांनी येऊन आम्हाला एक डेअर करून स्वतःहून येऊन आम्हाला बोललेत ते की आम्हाला पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही पण लेडीज आहात तर आम्हाला मदत करा, कारण पाणी भरण्याचं काम हे लेडीजलाच करावं लागतं, हंडे घेऊन वाहून जायचं. ती आमचा निकष आहे की रस्ते, तसंच पिण्याचे पाणी, त्यानंतर एक महिला सक्षमी संदर्भात वेगवेगळे उपक्रम घेण्याचं माझा मानस आहे. त्या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रात अजून काय गोष्टी करता येईल तेही माझ्या डोक्यात आहे. त्यानंतर जोही ह्या सर्व मतदारांनी मतदानरूपी जो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे, तर त्यासाठी आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतो, त्या सर्व एरियाचं, आमच्या गणाचं, आमच्या गटाचे. तर मी मनापासनं त्या गटाने मला ही संधी दिलेली आहे, तर त्या गणासाठी मला जे काही मनापासून करण्याची मला संधी मिळेल जाण्याचा प्रयत्न करेन. तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा ऐतिहासिक विजय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करत शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. 9 पैकी 8 जिल्हा परिषद जागा आणि 18 पैकी 17 पंचायत समिती गणांमध्ये भगवा फडकवून शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. पैठण तालुक्यात झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत
शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर विजय मिळवून शिंदे गटाने आपली पकड मजबूत केली. यामध्ये चितेगाव गणातून कृष्णा गिधाने, आडूरमधून रुपाली पवार, पाचोडमधून शिवराज भुमरे, दावरवाडीतून जयश्री वाघमोडे, ढोरकीनमधून राधिका जगताप, पिंपळवाडीतून कारभारी लोहकरे, विहा मांडवातून नितीन तांबे तर नवगावमधून पांडुरंग आवटे यांनी विजयाची गुढी उभारली आहे. दरम्यान बिडकीन गटातून ठाकरे गटाचे मनोज पेरे विजयी झाले आहेत. पंचायत समितीमध्ये तर शिंदे गटानं एकतर्फी विजय मिळवला आहे. 18 पैकी 17 गणात शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. यात प्रियांका भुजंग, संजय लगाने, अक्षय गवारे, सविता आडे, काशाबाई कोल्हे, नर्मदा नलावडे, अलका गोजरे, रहीबाई वाघ, उदयसेन काळे, वैशाली बोंबले, अलका शेळके, दादासाहेब गलांडे, भरत मुकुटमल, प्रमोद पन्हाळकर, प्रदीप नरके, दत्तात्रय गायके आणि चांगतपुरी गणातून सखुबाई झारगड यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छाया कोठुळे यांनीही आपले अस्तित्व टिकवून ठेवत विजय मिळवला आहे. आपण पाहताय ब्रेकिंग महाराष्ट्र.